राजकारणामध्ये काही होऊ शकतं. हो. एकमेकाला क्रॉस करणं किंवा एकमेकाच्या विरोधात जाऊन वेगळ्या काही पद्धतीनं कोणाला थांबवायचं आणि कोणाला पुढे घ्यायचं याचं राजकारण हे न कळणार आहे. होय होय. म्हणजे पण ते लोकांनी समजून घ्यायला पाहिजे. हा, डोळे झाकून लोक राहिले तर लोकांना चांगलं सरकार, चांगले प्रतिनिधी मिळणारच नाही. खरंय. राजकारण कोणत्या स्तराचं असू शकतं किंवा कोणत्या पातळीचं होऊ शकतं किंवा जाऊ शकतं, कारण जे समोर जे दिसतं ते सगळंच सत्य नसतं हे तुम्ही यातनं उलगडण्याचा प्रयत्न केलाय. जे काही चाललेल्या घडामोडी आहेत आता सध्या सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणाऱ्या निवडणुका आणि प्रत्येक पक्ष आज स्वतंत्रपणानं काही निवडणुका लढतोय, पण वरती मात्र केंद्रामध्ये असेल किंवा मग राज्यामध्ये युतीमध्ये बसलेले आहेत, तर निश्चितपणानं मतदारांना हे लक्षात येईल की हे फक्त दिसणारं चित्र आहे. पाठीमागे बऱ्याच घडामोडी घडत असतात आणि ते आपल्या दृष्टीस पडत नाहीत आणि आपण जे समोर दिसतं त्याला आपण सत्य मानून पुढे जातो.